शिंदे गटाच्या वतीनं शिवसेनेच्या त्या भव्य वादळाचा या ठिकाणी इतिहास या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतोय. शेतकऱ्यांच्या अस्मितेचा दूध उत्पादक संघातील सहकारी संस्थे आणि आज त्या कोल्हापूर गोदगड पंधराडे साहेब यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी 4 दिवसापासून अनेक वेगवेगळ्या चर्चा या ठिकाणी चालू आहेत. परवा दिवशी शिरोळ तालुक्यातल्या राजश्री शाहू विकास आघाडीच्या वतीनं जवळपास 157 लोकांचे ठराव आम्ही राजश्री शाहू विकास आघाडी हे महायुतीतला एक घटक म्हणून 157 आज आपण दाखल केलेले आहेत. आज परत जवळपास 35 ठराव आज आपण ह्या ठिकाणी दाखल करतोय. मी निश्चितपणे सांगतो ह्या महायुतीच्या पाठीमागं शिरोळ तालुक्यातले 220 मतदार हे आबाजीने गोळा केलेले 30-32 आमच्या तालुक्यातनं नेलेले असे सगळे मिळून जवळपास 225 आमच्याकडे एकूण 264 काहीतरी आमच्याकडे मतदार आहेत. 264 पैकी 225 मतदार हे महायुतीच्या पाठीमागं अतिशय निश्चितपणे राहतील याची ग्वाही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. कोण काय म्हटलं मगाशी मगाने काही वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केला निवडणुका बिनविरोध होणार का नाही होणार. सन्माननीय आमच्या खासदार साहेबांनी या ठिकाणी उल्लेख केला निवडणुका लागाव्यात अशा दूध उत्पादक ठरावधारकांची अपेक्षा आहे अशा पद्धतीची भूमिका मांडली. तर म्हणजे जो प्रामाणिक दूध उत्पादक आहे त्याची इच्छा ह्या गोकुळची निवडणूक होता कामा नाही. कारण ह्या गोकुळच्या निवडणुकीचा परिणाम त्या गोकुळच्या एकंदरीत कारभारावर होणार आहे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये गोकुळची निवडणूक ही बिनविरोधच झाली पाहिजे. आणि ज्या वेळा 3-3.5 हजार एका बाजूला जर ठरावधारक असतील तर निश्चितपणे गोकुळची निवडणूक ही बिनविरोधच्या मार्गाने निश्चितपणे मार्गक्रमण करेल असा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतो. आज वेगवेगळ्या भारतीय जनता पार्टीचे सुद्धा ठराव आज दाखल होतात. जनसुराज्य शक्तीचे ठराव होत आहेत. परवा दिवशी राष्ट्रवादीचे ठराव झाले. त्या ठरावाची बेरीज मगा सांगितलं 6,000 का 7,000. पण मी तुम्हाला 100% गॅरंटी सांगतो किमान 3200च्या वर त्या महायुतीचे ठराव आजच्या या सगळ्या संकल्पनेतनं परवा दिवशीपर्यंतच्या जे शेवटच्या तारखेपर्यंत होतील. आणि निश्चितपणे महायुतीची सत्ता आजपर्यंत गोकुळ अनेक लोकांनी म्हणतात गोकुळ अमूल बरोबर कॉम्पिटिशन करतोय काय अमूलच्या पुढे घेऊन जायचं काम या महायुतीच्या जे पॅनल उभा राहील ते निश्चितपणे ह्या गोकुळला अमूलच्या पुढे घेऊन जायचा प्रयत्न करेल एवढा विश्वास देतो. शिरोळ तालुक्यातले सर्व दूध उत्पादक हे निश्चितपणे महायुतीच्या पाठीमागे राहतील एवढा विश्वास आपल्याला ह्या निमित्ताने देतो आणि थांबतो. अतिशय कुठेही गडबड करू नका. कारण या ठिकाणी खऱ्या अर्थानं गोकुळचं मतदान आहे हे ठरावाच्या आधारित आहे. महायुतीच्या माध्यमातून निवडणुकीची प्रक्रिया पुढे जाईल. मी अधिक काही सांगत नाही. या ठिकाणी मंडलिक साहेबांनी सांगितल्याप्रमाणे मोठा भाऊ मधला भाऊ धाकटा भाऊ हे काय नाही. आणि सगळी महायुतीतून आम्ही ताकदीनं या ठिकाणी एकत्र आहे. महायुतीच्या माध्यमातून या गोकुळमध्ये मागच्या वेळी सुद्धा मागच्या पंचवार्षिकमध्ये चांगल्या पद्धतीचा कारभार या दूध संघामध्ये केला गेला. जवळजवळ म्हैशीच्या दुधाला 12 रुपये आणि गाईच्या दुधाला 14 रुपये आणि 10 रुपये आवाजीकडे चुकले का 14 आणि 10 हे दुध दरामध्ये वाढ देण्यामध्ये आम्ही सगळीच यशस्वी या ठिकाणी झालोय. मागच्या वेळी सुद्धा त्या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी मिळून हा कारभार केलाय. मला शिवसेनेने या भाषणात उल्लेख केला की राष्ट्रवादी आणि शिवसेना म्हणून मागच्या कोर्टामध्ये आम्ही कामकाज केलं. आमच्या सगळ्याच संचालक मंडळांनी कामकसीने कारभार करून दूध उत्पादकाला जास्तीत जास्त दर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय. भविष्यामध्ये सुद्धा इथून पुढे आम्ही निवडणूक लांब आहे. याच्यामध्ये 1500 मध्ये ठरावाची बेरीज अधिक होण्याची शक्यता नाकारता येते की अधिकच होतील याची ग्वाही पालकमंत्री साहेब सुद्धा आपल्याला देतील. मला वाटतं मी अधिक न बोलता आपल्या सगळ्यांना शिवसैनिकांनी आणि ज्यांनी या ठराव गोळा करायचे दाबले त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी मी शिवसेनेच्या वतीनं आभार मानतो. आणि ही निवडणूक आता संपली नाही. याच्याही पेक्षा जादा ठराव आता एखादा ठराव जर राहिला असेल तर तो आपल्या पक्षाला कसा वळवायचा याच्यासाठी सुद्धा अधिक प्रयत्न आपण सगळ्यांनी करावे. आज आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात
त्याबद्दल मनपूर्वक सगळ्यांना आपल्याला धन्यवाद देतो. जय हिंद. तर शिवसेनेच्या वतीने 1500 पेक्षा अधिक ठराव या ठिकाणी दाखल होत आहेत. अशा पद्धतीनं कार्यक्रम असेल. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीमध्ये ठराव दाखल करण्यासाठी आज शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सर्व ठरावधारकांना निमंत्रित केले आणि आपण बघत असाल ज्या पद्धतीनं उत्साहानं या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यातून ठरावधारक आलेले आहेत. व्यासपीठावरचे सर्व प्रमुख नेते असतील किंवा सर्व ठरावधारक असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून गोकुळच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या वतीने एक मजबूत संघटन करून आम्ही सगळेजण या निवडणुकीला सामोरं जातो. खरं तर 4000 पर्यंत ठराव आपले महायुतीचे जातील अशा पद्धतीचा अंदाज व्यक्त केला होता. यड्रावकर साहेबांनी देखील म्हटले की आता बिनविरोध व्हायला काही हरकत नाही. नाही, यड्रावकर साहेबांची भूमिका जी आहे किंवा भूमिका म्हणण्यापेक्षा त्यांचं जे भाषण होतं त्यातला जर संदर्भ लक्षात घेतला तर एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, दुसऱ्या बाजूला शिवसेना, तिसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यानंतर परत जनसुराज्य पक्ष, या चारही पक्षांकडे अतिशय चांगल्या पद्धतीने ठराव गोळा होत आहेत आणि एकूण चित्र बघितल्यानंतर निश्चितपणे 4000 पर्यंत तरी आपण पोहोचू. म्हणजे निवडणूक एकतर्फी होईल अशा पद्धतीचं चित्र आजच्या घडीला महायुतीसाठी आहे. जे छोटे छोटे गट आपल्याला मिळत आहेत, सरोडकर गट, नरके गट वगैरे, त्या संबंधी आणि किती माहिती भक्कम होणार. नाही, आजच्या घडीला आपण जर बघितलं असेल तर शिवसेनेच्या बरोबरीनं राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, जनसुराज्य असेल, यांच्याकडेच संघटन मजबूत आहे. ते इतक्या चांगल्या पद्धतीने मजबूत आहे की ज्यामुळे निश्चितपणाने ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू शकतो. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे सगळे प्रमुख सुद्धा काही सहकारी आपल्याकडे येतात. जे येणार आहेत ते सुद्धा त्यांचं स्वागत त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी करतील, त्यांना सामावून घेतील. पण या निवडणुकीमध्ये एका बाजूला पक्ष संघटन म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून सुद्धा जिल्ह्यातल्या आपण जर ट्रेंड बघितला असेल, लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, त्याच पद्धतीनं गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण यश मिळवतो. ज्या गोष्टी व्हायला पाहिजेत, खरं तर चुकीच्या गोष्टींवरती कारवाई व्हायला पाहिजे, ती त्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी अजूनही गतीने व्हायला पाहिजे. महायुतीतून लढत असला तरी देखील आजची ही ताकद पाहता शिवसेना एक मोठा भाऊ होईल असं वाटतंय का? आदरणीय नरके साहेबांनी तिथं मगाशी जे भाषणामध्ये सांगितलंय की ज्याच्यामध्ये छोटा भाऊ मोठा भाऊ याच्यापेक्षा सुद्धा पक्ष म्हणून आमचं संघटन आणि जिल्ह्यात वाढत असणाऱ्या शिवसेनेवरचा लोकांचा विश्वास सुद्धा आजच्या मेळाव्याच्या निमित्ताने दिसला. अजूनही तो वाढत राहील. अतिशय चांगल्या पद्धतीचे कार्यकर्ते आमच्या सगळ्यांच्या समवेत येत आहेत. प्रत्येक ठिकाणी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता जबाबदारीच्या पदावर बसावा यासाठी आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण, मग आमचे दोन्ही आजी माजी खासदार असतील, आम्ही आमदार मंडळी असो, माजी आमदार असतील किंवा सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी काम करतायत. त्याच प्रत्यंतर आज आपल्या सर्वांना दिसतं. आपण बघितलं असेल सातत्यानं आपण सगळेजण मला प्रत्येक वेळा ज्या वेळा विचारलंय या गोकुळच्या निवडणुकीमध्ये असेल त्यावेळेला मी पहिल्यापासून जे सांगत आलो होतो की गोकुळची निवडणूक ही महायुती म्हणून आम्ही लढणार आहोत आणि महायुतीतून पुढे जाणार आहोत. आताच्या घडीला बिनविरोध हा विषय नाही, महायुती म्हणून लढणं आणि ते जिंकणं हे आमच्यासाठीचा उद्देश आहे. त्यातला पहिला पार्ट सुरू झालाय. मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा पुढच्या पार्टवर आज बोलणं अपेक्षित नाही. अजूनही निवडणूक खूप पुढे आहे. आम्हाला ठराव दाखल करायचे आहेत. बऱ्यापैकी प्रत्येक पक्षाचं संघटन त्यांच्या पद्धतीने मजबूत करायचं, ते आम्हा सगळ्यांना करू द्या. एवढं मोठे ठराव तुमच्याकडे आता असणार आहे, काय विश्वास वाटतो? 19 जागा आता असणार, विश्वासाचा एवढे ठराव बघितल्यानंतर काय दिसतो? नाही, आता मगाशी आदरणीय नरके साहेबांनी किंवा आबाजींनी ज्या पद्धतीनं शक्ती प्रदर्शन करून इथं सुद्धा आले त्याच्यावरनं आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की एकतर्फी सुद्धा अनेक तालुके आपल्या सगळ्यांच्या समेत येत आहेत. त्यामुळे साहजिकच कार्यकर्त्यांच्या अपेक्षा असणार, नेतृत्वाच्या जबाबदाऱ्या असणार. एकूण महायुतीतले जे काही घटक 4 असतील त्या सगळ्यांमध्ये सुद्धा आमच्या पक्षातल्या प्रत्येक माणसाला अधिकाधिक सगळ्या जागा मिळाव्यात यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न असणार आहे. पाटील साहेबांनी बिनविरोधचा प्रस्ताव अमान्य करायचे म्हणत आले, त्यामुळे विरोधकांचं आव्हान वाटतं. आजच्या घडीला निवडणुकीतलं आव्हान याच्यापेक्षा सुद्धा ठराव गोळा करणं हाच सगळ्यांचा प्राधान्यक्रम. मग ते पलीकडच्या बाजूला बंटी पाटील साहेब असतील आणि आम्ही सगळेजण असू. मला असं वाटतं की आम्ही सगळेजण ते काम करू. त्यानंतर निवडणुकीतल्या चर्चा. तुम्हाला आणि आम्हाला आता असा गैरसमज झाला की बहुतेक उद्याच निवडणूक आहे असं आपण समजावलं. आता आपण ठराव दाखल करायला पण निवडणुकीतला उत्साह आणि ईर्ष्या इतकी झाली
की लोकांना असं वाटतं की बहुतेक आता निवडणुकीचा फॉर्मच भरायचा आहे, अजून त्याला वेळ आहे, बऱ्याचशा गोष्टी आहेत. आजच्या घडीला आम्ही सगळेजण महायुती म्हणून आणि शिवसेना म्हणून आम्ही सगळेजण अतिशय चांगल्या पद्धतीनं ठराव दाखल करतोय. उद्या आपला वाढदिवस आहे, या सगळ्या राजकीय माहोल बघता राजकीय संकल्प काय आहे का? राजकीय संकल्प इतकाच असेल की राजकारणामध्ये एका बाजूला शिवसेनेचं नेतृत्व आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं संघटन वाढावं, लोकांच्या हितासाठी काम करणारे आदरणीय शिंदे साहेब आणि त्यांच्यासोबत असणारे लाखो कार्यकर्ते यांच्या जोरावरती शिवसेनेचं संघटन जसं मजबूत व्हावं, तसंच कोल्हापूर जिल्ह्यातलं शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी आम्ही सर्व मंडळी, सर्व आमचे प्रमुख नेते, आमदार, सर्व खासदार या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं संघटन वाढवण्यासाठी सुद्धा निश्चितपणे काम करू. ते या ठिकाणी सादर होताना पाहायला मिळतात. कसं बघता या बुकूच्या निवडणुकीकडे महायुती म्हणून तुम्ही एकत्र पुढे जाणार? शिवसेनेच्या वतीनं आज आम्ही 1500+ इथं ठराव दाखल करतो आहे आणि ही निवडणूक ही महायुती म्हणूनच आम्ही पुढे जाणार आहे. खरं म्हटलं तर धाकटा भाऊ, बारका भाऊ याच्यापेक्षा एक कुटुंब म्हणून आम्ही पुढे जातो आहे. त्यामध्ये शिवसेनेची भूमिका निर्णायक आहे. खरं तर गेल्या वेळेचा अनुभव आता तुम्ही काय नेमकी खबरदारी घेतलेली आहे या ठिकाणी? नाही, गेल्या वेळेचा अनुभव म्हणजे यावेळीच्या निवडणुकीमध्ये सर्वांनी एकत्रितपणानं पुढे जायचं आहे. ज्यावेळी पॅनलची रचना होईल त्यावेळी याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यामुळे कुठलीही गडबड यावेळी होणार नाही आणि सगळे एकत्रितपणानं पुढे जाऊ. एकूण जवळपास महायुतीचे 4000पर्यंत सगळे ठराव जातात. निवडणूक बिनविरोध व्हावी अशी वाटतं का? कारण एकतर्फी होणार असं दिसतंय. एकतर्फीच आहे निवडणूक. खरं म्हटलं तर कोणी निवडणूक करू नये असं माझं विनंती आहे. पण आता लोकशाही आहे, लोकशाहीमध्ये कुणी करू नये करावी ह्याबद्दल मी बोलणार नाही. पण आमच्या वतीनं निवडणूक झाली तर मोठ्या फरकानं ही निवडणूक जिंकणार आहोत. महायुतीचा एकतर्फी विजय होणार. जे जागांचं वाटपाचं नेमका मुद्दा कसा असणार? जागा वाटपाचं सुद्धा अगदी म्हणजे मी म्हणतो त्या पद्धतीनं वरच्या पातळीवर याची निवड होईल आणि ज्या पद्धतीनं या ठरावामध्ये ज्यांनी सहभाग घेतलेला आहे त्यांचा वाटा लक्षात घेताना निश्चितपणानं त्या पद्धतीचा विचार आदरणीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील. शिवसेना यामध्ये मोठा वाटा असेल. कागलमधलं सेंच्युरी मारलेली आहे. हो, कागलमध्ये सेंच्युरी मारलेली आहे. खरं म्हटलं तर अनेक संस्थासुद्धा आमच्या यामध्ये होत्या, पण दुर्दैवानं 5 वर्षामध्ये आमचा कोण प्रतिनिधी नसल्यामुळं त्या संस्था अधिक वाढल्या नाहीत. तरीसुद्धा काही 100 आकडा बारका नाही.